त्याची तळमळ कधी चुकत नाही. खरं तर असं आहे की तळमळ चुकावी म्हणून परमार्थ केला पाहिजे. त्यांनी कितीही धर्मकृत्य केलं, कितीही चांगलं वागण्याचा प्रयत्न केला, तरी सुद्धा त्याची तळमळ जात नाही. याचं कारण काय? तर याचं कारण आहे त्याची निष्ठा नाही. निष्ठा आणि श्रद्धा यातला फरक मागे मी सांगितला, पुनरुक्तीचा दोषपद करून सांगतो. असं आहे, सासऱ्याची आणि जावयाची गोष्ट पुन्हा पुन्हा सांगून पुनरुक्ती करण्यापेक्षा एखाद्या सिद्धांताची पुनरावृत्ती झाली तर काय हरकत नाही. त्यामुळे ते क्षम्य माना. श्रद्धा या शब्दाचा अर्थ कुठलाही कळस दिसला की जो हात जोडतो तो श्रद्धावान, आणि जो आपल्या देवाशिवाय कुणासमोरही हात जोडत नाही तो निष्ठावान. परमार्थामध्ये मनुष्याचे जे 4 प्रकार केले त्यातला पहिला आहे पामर, मग आहे विषयी, मग आहे मुमुक्षु आणि मग आहे मुक्त. विषयी मुमुक्षु होऊ शकतो, मुमुक्षु मुक्त होऊ शकतो, पण पामराला जर उद्धारापर्यंत जायचं असेल तर संत शरणागतीशिवाय दुसरा उपायच नाही. सामान्यतः माऊलींनी जी ज्ञानीपुरुषाची दृष्टी सांगितली त्याच्या पूर्ण उलटी दृष्टी असणाऱ्या मनुष्याचं हे वर्णन आहे. माऊली असं लिहितात, या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. दृष्टी कशी असली पाहिजे? जळातलं तीर्थ दिसलं पाहिजे. दृष्टी कशी असली पाहिजे? तर पाषाणातला देव दिसला पाहिजे. ही दृष्टी कशी आहे? तीर्थातलं जळ पाहते आणि देवातला पाषाण पाहते. याचं काहीच होऊ शकत नाही. अलंकारातलं सोनं पाहिलं पाहिजे, सोन्यात अलंकार पाहू नये. आता ती दृष्टी जर नसेल तर तिकडे फिरकूच नाही, बघूच नाही. खरं असं आहे. आमचे काही आधुनिक विद्या संपन्न मित्र आहेत, त्यांना मी असं सांगतो नेहमी की तुम्ही श्रद्धावान नसाल तर इकडे फिरकूच नका, तुमचं एक क्षेत्र नाही आहे. संतवाङ्मयाकडे चिकित्सेच्या दृष्टीने पाहणं 100% चुकीचं आहे. संतवाङ्मयाकडे श्रद्धा संपन्नतेनेच पाहिलं पाहिजे. म्हणजे जर तुम्हाला मोक्षाची इच्छा असेल, सर्व बंधनातून मुक्त होण्याची इच्छा असेल, तर श्रद्धा संपन्न असल्याशिवाय परमार्थामध्ये प्रवृत्त होऊ नये. मग याची दृष्टी कशी आहे? तीर्थ जळ देखे, तीर्थातलं पाणी पाहतो. आता आपण सगळे वारकरी सांप्रदायिक भाविक भक्त इंद्रायणी मातेचं पाणी तीर्थ म्हणून प्राशन करतो. त्याचं कारण ऋषिजुष्ट जलाला तीर्थत्व प्राप्त होतं. ऋषिजुष्ट जलम तीर्थम अशी त्याची व्याख्या केली. संतांनी ज्या पाण्याला स्पर्श केलेला असतो त्याला तीर्थत्व प्राप्त होतं. त्याचं सगळ्यात मोठं उदाहरण अस्थि नासती उदकिया असं वर्णन केलेलं आहे. म्हणून त्या तीर्थामध्ये जळ पाहणं, एका वचनामध्ये जगद्गुरु तुकोबाराय असं म्हणतात, उदका भिन्न पालटू काही, गंगा गोड येरा चवी काय नाही, असा प्रश्न विचारला आहे. म्हणजे उदकामध्ये गंगेचं उदक वेगळं काय, त्याला काय चव वेगळी आहे का? त्याचं उत्तर असं आहे, चवीचा प्रश्न नव्हे, त्या पाण्याला झालेला स्पर्श त्याला तीर्थत्व प्रदान करतो. म्हणून जळामधलं तीर्थत्व पाहता आलं पाहिजे, पण जो मूढ असतो, अधम असतो, त्याला तीर्थामधलं जळ दिसतं. आणि त्याचप्रमाणे देखे पाषाण प्रतिमा, प्रतिमेतला पाषाण देखे. यद्यपि जगद्गुरु तुकोबारायच म्हणतायत, पाषाण देव पाषाण पायरी, पूजा एकावरी पाय ठेवी, सारतो भाव सारतो भाव, अनुभवे देवतेची झाले. पण असं जरी असलं की पायरीचा दगड वेगळा आणि मूर्तीचा वेगळा असं नसून दोन्ही दगड एकच आहे, तरीसुद्धा त्या मूर्तीमध्ये आवाहित देवत्व आहे. विषयांतर होईल पण करतो. आपल्या परमपुण्याईनं 500 वर्षाच्या संघर्षानंतर रामचंद्र प्रभूंची प्राणप्रतिष्ठा झाली. ती ज्यांनी ती मूर्ती बनवली त्यांचा हा अनुभव आहे.
की मी बनवलेली मूर्ती प्राणप्रतिष्ठेनंतर राहिली नाही म्हणजे तिचा भाव बदलला. मग तो भाव बदलला याचं कारण त्यामध्ये देवतेचं आवाहन केलं गेलं. मूर्तीमध्ये आवाहित देवत्व आहे आणि काही ठिकाणं अशी आहेत ज्यात अनावाहित देवत्व आहे, स्वयंभू देवत्व आहे. त्यातला सगळ्यात पहिला क्रमांक येतो ग्रंथांचा. ग्रंथामध्ये देवतेचं आवाहन करावं लागत नाही, त्यात देवता आहेच. कितीतरी फडांवर देवघरामध्ये मूर्ती नाहीच, ग्रंथच आहेत. याचं कारण त्या ग्रंथामध्ये देवत्वाचं आवाहनसुद्धा करावं लागत नाही, इतकं स्वाभाविक देवत्व आहे. म्हणून ज्या दगडाची पायरी त्याच दगडाचा देव असं जरी असलं तरी त्यामध्ये आवाहित देवता आहे. दुसरा शाळीग्राम, त्याच्यातही आवाहन करावं लागत नाही. परंतु मूर्खाची दृष्टी म्हणजे जी वरपंग दृष्टी आहे किंवा दोषयुक्त दृष्टी आहे, त्या दृष्टीमध्ये अधिष्ठानाच्या दर्शनाचं सामर्थ्य नसल्यामुळे अध्यस्त पदार्थालाच तो सत्य मानू लागतो. अध्यस्त पदार्थाची प्रतीती फारसं बिघडवत नाही, पण अध्यस्त पदार्थाविषयीची सत्यत्व भ्रांती फार बिघडवते. जगत प्रतीतीचा प्रतिबंध कमी आहे, जगत सत्यत्व भ्रांतीचा प्रतिबंध फार मोठा आहे. म्हणून इथे सुद्धा त्या देवतेला न पाहता, म्हणजे खरं तर असं आहे की जळी स्थळी काष्ठी पाषाणी भगवंत दिसला पाहिजे. म्हणजे विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म असं असल्यामुळे सर्वत्र भगवंताची ओतप्रोत व्याप्ती प्रतीतीला आली पाहिजे. पण असं न होता जिथे आवाहित देवत्व आहे तिथेही त्याला देवत्वाचं भान, देवत्वाचं ज्ञान न होता त्यामध्ये असलेल्या पाषाणाचं ज्ञान होतं. असा मनुष्य पुढे सांगतात, संत ते अधमा माणसा ऐसे. संतांच्या ठिकाणी त्याची संतत्व बुद्धी होत नाही. तो स्वर लावला तर तो लावा ना, जरा बोलायला बरं पडेल. बारीक ठेवा. आयुष्य सगळं स्वरात, लयीत, तालात असं पाहिजे. तुम्ही एक दिवस वागून बघा स्वरात काय गंमत असते. बोलणंही स्वरात असलं पाहिजे. माझा एक मित्र आहे, चांगला गायक आहे. तर आम्ही एका सरकारी कार्यालयात गेलो. तर ते सरकारी कार्यालय बहुतेक 1857 बांधलेलं. पंखाही तेव्हाचाच होता. तो असा फिरताना आवाज करत होता, गुई 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 गुई. तर हा गायक असल्यामुळे आणि चांगला आहे, स्वरचिंतन करणारा आहे, त्यांनी त्या पंख्याचा स्वर धरला. गुई गुई सा असा स्वर धरला आणि त्या पंख्याच्या स्वराबरोबर स्वराचं चिंतन केलं. काही त्रास झाला नाही, आनंद आला. म्हणून ते स्वर पाहिजे. असो, संत ते अधमा. खरं तर संतांच्या स्वरूपाचा विचार केला ना तर संतांचा उपाधी करुणा आहे. त्यामुळे संतांच्या ठिकाणी संतांची भेट होत नाही अशी माणसं फार थोडी आहेत. संतांच्या ठिकाणी संतत्व बुद्धी होत नाही अशी माणसं फार आहेत. मी फार महात्मे पाहिले गुरुवर्य महाराजांच्या बरोबर बालपणापासून. काही त्यातले ब्रह्मलीन झाले. आमचे भोसरीकर माऊली होते, आमचे ब्रह्मलीन परमहंस परिव्राजकाचार्य आनंदाश्रम स्वामी होते. त्यांचा उपाधीच करुणा आहे. ते एक माणूस परीस शोधत निघाला. मग ते परीस कसा शोधायचा, तर परीसाचं लक्षण त्याचा लोखंडाला स्पर्श झाला की सोनं होतं. मग आता कसा शोधायचा, त्यांनी गळ्यात लोखंडाची साखळी घातली. दगड दिसला की उचलायचा, लावायचा आणि जायचं. मग प्रत्येक वेळी दगड लावल्यावर ती साखळी सोन्याची झाली का नाही बघायचं. झाली नसेल तर फेकून द्यायचं. वर्ष 2 वर्षानंतर असं झालं की ती दगड उचलून लावायची सवय राहिली, पण सोन्याची झाली का नाही बघण्याची सवय गेली. परिणामी एक दिवस घरी आला तर साखळी सोन्याची झाली होती. मग दिवसभरात त्यांनी कधीतरी परीस उचलला, तो परीस त्या साखळीला लावला, फेकूनही दिला. परीसाने परीसाचं काम करून टाकलं. तसं संत भेटत नाहीत असं होत नाही. संत तो बुद्धी होत नाही, फार मोठी अडचण आहे. किंबहुना मी अशी माणसं पाहतो की नको तिथे फार वागतात आणि नको तिथे फार ताठ होतात. त्याला
दोन उदाहरणं आहेत व्यवहारातली. एक आहे लाटणं. लाटणं जे असतं, लाटणं भौतिकशास्त्र जे आहे, ज्याला मराठीत आपण फिजिक्स म्हणतो, त्याचा नियम असा आहे की एखाद्या वस्तूच्या दोन टोकांना धरून जर आपण समान शक्ती लावली तर मध्यबिंदूत ते वाकतं. पण लाटणं ही गोष्ट अशी आहे की जिथे वाकलं पाहिजे तिथेच जाड आहे, ते कधीच तिथे वाकणार नाही, त्याची सगळं तुटेल पण मध्ये बरोबर जाड राहतं. आणि दुसरं उदाहरण आहे रुमण्याचं. रुमणं संपूर्ण सरळ आहे पण डोक्यात तिरप आहे. तसा तो मनुष्य सगळा बाकी सरळ पण डोक्यात तिरप असतो. म्हणून त्यांना संतांचं संतत्व दिसत नाही, उलट तो संतांना म्हणतोय अधम आहे, नीच आहे. आता अशा मनुष्याने जर समजा चुकून, असं आहे ज्ञानी मनुष्याकडून चुकून निषिद्ध कर्म घडू शकतं आणि अशा माणसाकडून चुकून विहित कर्म घडू शकतं. चुकून म्हणजे ज्यांना सोलापूर लुटण्याचीच सवय असते ते एखाद्या वेळी पंढरपूर घालतात सुद्धा. सवयीनेच लुटणार आहे, सवयीचाच चोर आहे, तर एखाद्या वेळी त्याच्याकडून चांगलंही कर्म घडेल. त्याची संगती काय ती सांगतात. वांझेच्या मैथुनापरी, वांझेने ज्याप्रमाणे मैथुनामध्ये प्रवृत्त व्हावं त्याचं फल काय? शून्य आहे, व्यर्थ आहे. किंवा बांडेल्याचे जाया झाले पीक. एक चाफ्याचं झाड आम्ही आश्रमात लावलं, त्याला फुलच आलं नाही. तर एक तज्ज्ञ आले वनस्पती शास्त्रातले, त्यांनी सांगितलं या झाडाची जात पुरुष जात आहे, त्यामुळे हे फुल धरणार नाही. मला माहीत नसलेली एक गोष्ट जी कळाली ती सांगतो. दगडामध्ये सुद्धा जाती आहेत. स्त्री जातीचा दगड, पुरुष जातीचा दगड, असं दगडात जाती आहेत. त्या मूर्तिकारांनी सांगितलेली गोष्ट आहे. आणि स्त्री जातीच्या दगडामध्ये जर पुरुष मूर्ती निर्माण केली तर ती पूर्णत्वाला जात नाही. पुरुष जातीच्या दगडातच पुरुष जातीची मूर्ती होते. मग ते ओळखायचं कसं? तर त्यांनी सांगितलं मी त्या दगडाशी संवाद साधतो, बोलतो, आणि एका मर्यादेनंतर तो दगड माझ्याशी बोलतो, मग मला कळतं की हा कोणत्या जातीचा, पुरुष जातीचा आहे का स्त्री जातीचा. तसं हे बांडेलं पीक म्हणजे पुरुष जातीचं जे पीक आहे त्याला कणीस कधीच लागत नाही, त्याला फळ येत नाही. किंबहुना माऊलींनी संसाराचं वर्णन करताना यया फळना चुंबिता फुलना तुरुंबिता येरतो पंडुसुता रुखूच या, तुम्ही त्याला कितीही दोहन केलं बैलाचं दूध कधी निघणार नाही, तशी गोष्ट आहे. म्हणून त्यांनी जर एखाद्या वेळी काही चांगलं केलं, त्याच्याकडून काही चांगलं घडलं, आता अर्थात याला अपवाद आहेत, हे नियमाने घडतं असं समजू नका. सगळ्यात प्रसिद्ध अपवाद सांगायचा झाला तर आजामिळ्याचा अपवाद आहे. आजामिळ्याने आपल्या मुलाचं, एका 10व्या मुलाचं नाव नारायण ठेवलं, मरताना त्याला हाक मारली तर मुक्त झाला, अशी कथा आहे. हा अपवाद आहे, सामान्यतः हे घडत नाही. त्याच्या हाक मारण्यातली आर्तता कशी आणता येईल? जे सामान्य रूपाने असे आहेत ना, तीर्थामधलं जळ पाहणारे, देवामधला दगड पाहणारे, त्यांना ती आर्तता आणता येत नाही. ती आर्तता त्याच्या ठिकाणी काही पूर्वपुण्यही असेल त्याची, म्हणून आली आणि त्याचं ते फल आहे. अभाविक सदा सुतकी चांडाळ. जगद्गुरु तुकोबारायांची भाषा आहे. कितीतरी वेळा असं आहे की त्या भाषेला उच्चारताना सुद्धा धडधड वाढते, इतकी कडक भाषा. आणि आता आपल्यापैकी किती जणांनी तो अनुभव घेतला माहीत नाही. देहू हे जे गाव आहे ती वैराग्याची भूमी आहे. तर त्या भूमीत गेल्याबरोबर ते वैराग्य जाणवतं, तो कडकपणा जाणवतो. आणि आळंदी ही जी भूमी आहे ती, आळंदीचं नाव कसं पडलंय तर अलमदीयते असं आळंदीचं नाव पडलंय, तृप्ती प्रदान करणारी भूमी आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबारायांची भाषा अतिशय कडक आहे, अतिशय धारदार आहे. म्हणून त्याला सांगतात हा चांडाळ आहे, सुतकी आहे. आणि कसा? सदा सुतकी आणि सदा चांडाळ.
सुतकाची मर्यादा 10 दिवस, 11व्या दिवशी सुतक फिटलं. आता कोण सोयरही पाळत नाही, सुतकही पाळत नाही. किंबहुना धर्माचं आचरण करा असं म्हटलं तर गुन्हा दाखल होतो, लक्षात घ्या. अशी परिस्थिती आहे. पण आपण मी तरी सांगत राहीन, कारण संतांनी जे सांगितलं ते आपण सांगितलंच पाहिजे असं आहे. म्हणून ते सांगतात, हा कसा आहे सदा सुतकी सदा चांडाळ, आणि त्याची अवस्था सदा तळमळ चुकेची ना. त्याची तळमळ कधी चुकत नाही. खरं तर असं आहे की तळमळ चुकावी म्हणून परमार्थ केला पाहिजे. त्यांनी कितीही धर्मकृत्य केलं, कितीही चांगलं वागण्याचा प्रयत्न केला, तरी सुद्धा त्याची तळमळ जात नाही. याचं कारण काय? तर याचं कारण आहे त्याची निष्ठा नाही. निष्ठा आणि श्रद्धा यातला फरक मागे मी सांगितला, पुनरुक्तीचा दोषपद करून सांगतो. असं आहे, सासऱ्याची आणि जावयाची गोष्ट पुन्हा पुन्हा सांगून पुनरुक्ती करण्यापेक्षा एखाद्या सिद्धांताची पुनरावृत्ती झाली तर काय हरकत नाही. त्यामुळे ते क्षम्य माना. श्रद्धा या शब्दाचा अर्थ कुठलाही कळस दिसला की जो हात जोडतो तो श्रद्धावान, आणि जो आपल्या देवाशिवाय कुणासमोरही हात जोडत नाही तो निष्ठावान. राजकारणामध्ये किंवा सरकारी लोकांमध्ये एक स्वभाव धर्म आहे, त्याचं नाव आहे लोचटपणा किंवा लाळ घोटेपणा. ते वाकतच राहतात, समोरचा कुणीही असो. पण जो निष्ठावान असतो तो आपल्या गुरूंशिवाय कुणासमोरही वाकत नाही, आपल्या परंपरेशिवाय कुणाकडे जात नाही. थोडं विषयांतर करतो आणि मग पुढच्या चरणाकडे जातो. गायनामध्ये घराणी आहेत. जयपूर घराणा, बनारस घराणा, भेंडी बाजार घराणा, किराणा घराणा. या सगळ्या घराण्यांमध्ये एक नियम आहे सगळ्या, की एका विशिष्ट मर्यादेचं शिक्षण होईपर्यंत दुसऱ्या घराण्याचं गाणं ऐकायचं नाही, असा नियम आहे. मग आता या घराण्याचा सा वेगळा लागतो आणि त्यांचा सा वेगळा लागतो असं नाही. कुणीही लावला तर तो तसाच आहे. त्याच्या स्वरूपात भेद नाही, पण त्याच्या अभिव्यक्तीत भेद आहे, फरक आहे. आणि तो अभिव्यक्तीचा भेद हा बुद्धीत भ्रम निर्माण करू शकतो. म्हणून अभिव्यक्ती जरी वेगळी असली, स्वर तोच आहे, पण अभिव्यक्तीचा प्रकार वेगळा असला तरी सुद्धा ऐकू नये. तसं तत्वज्ञानामध्ये सुद्धा एकदा एका ठिकाणी श्रवण सुरू केलं ना, मरेपर्यंत तिथंच ऐकलं पाहिजे. बहुश्रुतता या शब्दाचा अर्थ खूप ठिकाणी ऐकणं असं नाही, एकाच ठिकाणी खूप ऐकणं असं आहे. म्हणून किमान एका परंपरेतला ऐकावं, त्याच्या बाहेर जाऊ नये, एका घराण्याचं ऐकावं. म्हणजे श्रुतिविप्रतिपन्नत्व निर्माण होत नाही. आता ते काय आहे त्याचा विचार वेगळा आहे पुन्हा. म्हणून श्रद्धा असणं हा विषय वेगळा आणि निष्ठा असणं हा विषय वेगळा. हा जो मनुष्य आहे याला सत्कर्म करून सुद्धा फल नाही, याचं कारण निष्ठा नाही. निष्ठेमध्ये निश्चय असतो, श्रद्धेतही निश्चय आहे, पण तो सामान्य स्वरूपाचा आहे. कारण अजून बोध व्हायचा आहे, बोधापर्यंत जायचं आहे. त्याचं लक्षण असं देतात, श्री गुरु शास्त्रोपदिष्टार्थे इदम इत्थम एव भवती इति प्रमा आस्तिक्य रूप बुद्धी श्रद्धा. श्रीगुरु आणि शास्त्राच्या उपदेशांनी सांगितल्याप्रमाणे हे असंच आहे अशी बुद्धी असणं याला श्रद्धा म्हणतात. पण हे अजून सामान्य आहे. जेव्हा ती निश्चयामध्ये त्याचं परिवर्तन होतं तेव्हा त्याचं नाव आहे निष्ठा, आणि हा निष्ठाविहीन असल्यामुळे त्याला त्याचं फल होत नाही. म्हणून तुका म्हणे, वरदळी ज्याची दृष्टी देहबुद्धी कष्टी सदा दुःखी. जो ज्ञानी आहे त्याच्या पूर्ण विरुद्ध लक्षण आहे. ज्ञानी माणसाचं लक्षण आहे सदा सुखी. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी. तिथे माझी हरी, माझी वृत्ती, माझी दृष्टी त्या समचरणावर असल्यामुळे ती सुखी आहे, सम आहे. पण ह्याची मात्र कष्टी आहे आणि सदा दुःखी आहे. याचं कारण देहबुद्धी. देहबुद्धीचा पुष्कळ विचार आहे.
अभंगांची संख्या आणि अभंगांचा आकार आणि वेळ याचं गणित काही बसेल असं वाटत नाही मला, कारण अर्धा तास झाला, अजून पहिला अभंग संपायचा आपला. काय होतं, पुढे आलाय अभंग, तिथे सांगेन मी विस्ताराने. वेळेच्या मर्यादेमध्ये परमार्थ बांधणं फार कठीण. तो परमार्थच नाही. मी 6 ते 7 जप करतो, 100% चूक. मी 6 ते 7 प्रपंच करतो, बरोबर आहे. पण असं घडत नाही. लोक 6 ते 7 जप करतात आणि ते 7 ते पुढचे 6 प्रपंच करतात. मी मागे सांगितलं होतं एकदा, मनुष्याच्या प्रपंचावर परमार्थाचा प्रभाव दिसणं उचित आहे, पण मनुष्याच्या परमार्थावर प्रपंचाचा प्रभाव दिसणं फार चूक आहे. मी आता निंदा म्हणून सांगत नाही, नाव न घेता सांगतो तुम्हाला. पुढे आलाय विषय. आम्ही एके ठिकाणी गेलो, आमचे तीर्थस्वरूप मालक बरोबर होते, आणि त्या भागातून गाव भाग जरी सांगितला तरी तुम्हाला कळेल म्हणून सांगत नाही. आणि त्या भागात गेलो तर एका घराचं नाव होतं कीर्तन सदन. तर गुरुवर्य तीर्थस्वरूप मालक म्हणले की फार सात्विक माणूस दिसतोय हा, घराचं नाव कीर्तन सदन. तर त्या भागातलाच एक विद्यार्थी बरोबर होता, त्यांनी सांगितलं तसं नाही, कीर्तन करू करू बांधलंय. हा कुठला परमार्थ आहे, कुठल्या तत्वात बसते? प्रपंच करावा तर प्रपंच म्हणूनच करावा, किंबहुना बेगडी परमार्थापेक्षा प्रामाणिक प्रपंच करणारा श्रेष्ठ आहे, असं लक्षात ठेवा. पुढे सांगतायत, नव्हे मातोळ्याचा बाण, नीच नवा नारायण, सुख उपजे श्रवणे, खरे टांकसाळी नाणे, लाभ हात हाती अधिक पुढती पुढती, तुका म्हणे नेणो किती, पुरोनी उरले पुढती. हा जो माल आहे, हा माल मतोळ्याचा नाही. मतोळा याचा अर्थ होतो जुना, कुचकट. पुण्याला मंडई आहे, तर नवीन मंडई सोडा, जुनी मंडई आहे. तर त्या मंडईचं जे बांधकाम आहे ते असं गोलाकार आहे, आणि त्या गोलाकार आकारामध्ये बाहेर एक बाजार आहे, बाहेरच्या वर्तुळात, त्याच्या आतल्या वर्तुळात, त्याच्या आतल्या वर्तुळात असं आहे. मी मंडई विद्यापीठाचा विद्यार्थी आहे, त्यामुळे मला ते ज्ञात आहे सगळं. तर तिथे रचना अशी केली आहे की सगळ्यात बाहेर पालेभाज्या असतात. तर ह्याच्या मागचा हेतू काय? हेतू हा आहे की पालेभाजी सगळ्यात लवकर खराब होते, त्यामुळे ती सगळ्यात लवकर विकली गेली पाहिजे. म्हणून गिऱ्हाईक आल्याबरोबर पहिलं त्याच्या हाताला पालेभाजी लागली पाहिजे, म्हणून सगळ्यात बाहेर पालेभाजी आहे. त्याच्या आत फळभाज्या आहेत. फळभाज्या पालेभाज्यांपेक्षा थोड्या अधिक टिकतात. त्याच्या आतमध्ये कांदा बटाटा वगैरे अशाचा बाजार आहे. त्याच्या आत सुकामेवा जो वर्ष टिकतो आणि महागही असतो, त्याचं गिऱ्हाईकही वेगळं आहे, ते तेवढं चालण्याचे कष्टही घेतं. म्हणून तो बाजार सगळ्यात आत, आणि जो नाशिवंत मालाचा आहे तो सगळ्यात बाहेर. तर आमच्याकडचा जो माल आहे ना, तो मतोळ्याचा नाही, कुचकट नाही, नाशिवंत नाही. गीता तत्वाविषयी माऊली लिहितात ना, तैसे नित्य नूतन देखीजे गीता तत्व. तर त्याप्रमाणे आमच्याकडचा माल काय आहे, तर नीच नवा नारायण. हे वाचल्यावर मला असं वाटलं की हा शब्द नीत नवा असा असावा, नित्य नवा अशा अर्थाने. नीच का लिहितील? कारण नीच हा शब्द आपल्याला एकाच अर्थाने माहिती आहे. नीच म्हणजे हलकट, नीच म्हणजे खालच्या दर्जाचा. तर नीच या शब्दाचा इथे अर्थ होतो ज्याला खोली आहे, सखोल. सखोल असणारा आणि नवा असणारा, त्याला खोली आहे. सुख उपजे श्रवणे, त्याच्या श्रवणाने, त्याच्या नामश्रवणाने सुखप्राप्ती होते. माऊलीच एके ठिकाणी असं म्हणतात, तरी अवधान एकले दिजे, मग सर्व सुखासी पात्र होईजे,
हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड आहे का. तुम्ही फक्त अवधान दिलं पाहिजे. कीर्तन करताना बऱ्याच ठिकाणी मला अनुभव आहे, विशेषतः जेव्हा पैठणला वगैरे जातो, आपण कीर्तन करताना आजूबाजूला 5-6 ठिकाणी कीर्तनं सुरू असतात शेजारीच. आपला एक स्वर असतो, त्याच्यात आपला पखवाज वेगळ्या स्वरात असतो, आपला विणा वेगळ्या स्वरात असतो, आपण वेगळ्या स्वरात असतो. म्हणजे 3 स्वर तर तिथंच झाले. आणि असे आजूबाजूला 5-6 ठिकाणी 3-3 स्वरातच चालू असतं. मग मनुष्याचं लक्ष कुठे असतं? लक्ष बेसूर कुठं चाललं तिथे कान जातो, यार तिकडे स्वर बरोबर नाही. म्हणजे आपला जिथे स्वर चालू आहे तिथे आपलं लक्ष नाही, हे त्यातलं मूलभूत कारण आहे. त्याप्रमाणे आपल्या आजूबाजूला भजन जरी चालू असलं तरी आपण ते ऐकतो आहोत का हे महत्त्वाचं आहे. आपल्या कानावर पडतंय, कानावर काही पडतो. हे भोंगे जे वाजतात पहाटे 5 पासून तेही पडतात कानावर. पूर्वी आळंदीत वाजायचं नाही कधी, माझ्या बालपणात भोंगे वाजायचे नाही तिथं, आता वाजतात. मला असं दिसतं आहे जवळच्या काळातलं भविष्य 15-20 वर्षातलं, की आपल्याला कीर्तनं गुंडळून पडावं लागेल. बघा तुम्ही, हे अतिरेक वाटेल तुम्हाला, पण तुम्ही अनुभव घ्याल. असो. सुख उपजे श्रवणे, त्या श्रवणाने तुम्हाला सुख प्राप्त होईल, पण तुम्ही त्यासाठी अवधान दिलं पाहिजे, लक्षपूर्वक ऐकलं पाहिजे. ही गोष्ट खरी आहे की भगवंताचं नाम अनवधानाने कानावर पडलं तरी मोक्ष होतो, ही गोष्ट खरी आहे. पण अनवधानाने कानावर पडलेल्या नामाने मोक्ष होण्याकरता लागणारा काळ थांबण्याची आपली तयारी आहे का, हा प्रश्न आहे. कारण ते अनवधानाने पडलंय आणि त्याने आपल्याला मोक्षाची प्राप्ती पाहिजे, त्याला लागणारा काळ दिला पाहिजे ना. मग एकदाच थाप टाकली ती बरोबर आली, मग रोज मी एकदाच थाप टाकीन ती बरोबर येईल. याला तुम्ही 40 वर्ष रोज थाप मारली पाहिजे. आपण थापा मारतो पण थाप नाही मारत. त्या बनारस घराण्यामध्ये चिल्ला करतात. चिल्ला म्हणजे एक बोल दिला की 40 दिवस रोज कमीत कमी 18 ते 20 तास तोच बोल वाजवायचा, आणि तो लाकडावर वाजवायचा किंवा दगडावर वाजवायचा, तबल्यावर किंवा पखवाजावर नाही वाजवायचा. लाकूड बोललं पाहिजे, दगड बोलला पाहिजे, मग पखवाज तबला सहज बोलतो. तशी तपश्चर्या केली पाहिजे. म्हणून तर तुका म्हणे सोपे आहे सर्वांनी, खरं आहे, पण पुढचं जास्त महत्त्वाचं आहे. शहाणा तो धनी घेतोय. शहाणा नाम विवेक संपन्न, शुद्ध मराठीमध्ये सांगायचं तर पेशंट, ज्याच्याकडे पेशन्स आहे, थांबण्याची तयारी आहे. कारण सुलभ साधनाने सर्वोच्च फलाची अपेक्षा असेल तर त्याला लागणारा काळ अधिक आहे, म्हणून शहाणा तो. म्हणून तर त्याला उदाहरण देताना देतात, खरे टाक साळी नाणे. नाणं पूर्वी आपल्याकडे 16 आण्याचा रुपया होता. 4 आणे, 8 आणे, 12 आणे, 16 आणे. ते झालं इतिहास जमा. मग झालं दशक, 100 पैशाचा रुपया. असा आहे भारतीय शास्त्रामध्ये, भारतीय व्यवहारामध्ये जेवढी शास्त्रशुद्धता आहे तेवढी अन्य कोणत्याही संस्कृतीत नाही. तुम्हाला अगदी वरवर एक उदाहरण सांगून पुढे जातो. वर्षाचे 360 दिवस आहेत किंवा 365, तर पृथ्वी एका वर्षात स्वतःभोवती 360 वेळा फिरते, म्हणून त्याचं वर्ष होतं. मग आता हे भारतीय संस्कृतीमध्ये आजपासून 100 वर्षांनी पूर्णचंद्र कधी दिसणार आहे हे इथे सांगता येत, किंवा आजपासून 100 वर्ष पूर्वी चंद्र कधी नव्हता, अमावस्या कधी होती, हे आत्ता सांगता येतं. इंग्रजी कालगणनेनुसार 15 तारखेला चंद्र दिसेल असं जन्मात घडणार नाही. आपल्या परंपरांचा, आपल्या प्रथांचा आपल्याला अभिमान नाही, आणि दुर्दैवाने विषयांतर करतोच. वेदांचा अभ्यास करणारी माणसं संदर्भासाठी काय घेतात याचा शोध घ्या. ते संदर्भाला घेतात मॅक्स मुल्लर. ज्या मॅक्स मुल्लरचा जन्म भारतातला नाही, ज्याला भारतीय परंपरा ज्ञात नाहीत. भारतीय परंपरा सोडा, भारतीय शब्दांच्या मागचा भाव ज्ञात नाही. जसं मी आत्ता सांगितलं, नीच या शब्दाचा अर्थ हलकट असाही होतो, नीच या शब्दाचा सखोल होतो.
मग यातला घ्यायचा कोणता हे मॅक्स मुल्लरच्या बापाला तरी कळेल का? आणि त्यांनी केलेले अर्थ जर आपण संदर्भ म्हणून घेत असू तर आपल्या संस्कृतीचा योग्य अर्थ आपल्याला कसा कळेल? आता त्याच्या पुढे जाऊन बोललो तो गुन्हे दाखल होतील माझ्यावर, म्हणून मी बोलत नाही. मला बाहेर विचारा, माझ्या ज्या मनात वाक्य आहे आत्ता ते मी सांगू शकतो तुम्हाला. म्हणून किमान आपल्या भारताच्या परंपरेच्या ग्रंथांचा अभ्यास करताना एक नियम महत्त्वाचा लक्षात घ्यायचा. पहिला नियम, त्याचा जन्म भारतातला पाहिजे. आणि दुसरा नियम, त्याचं अध्ययन गुरुशिष्य परंपरेतलं पाहिजे. तरच त्याचा अर्थ संदर्भासाठी घेता येतो, नाहीतर घ्यायचा नाही. शिक्षक आणि विद्यार्थी चालणार नाही, गुरु आणि शिष्य असंच पाहिजे. कारण शिक्षक विद्यार्थ्यात काय होतं, बाहेर फिरा म्हणजे कळेल तुम्हाला. गुरुवर्य महाराज सांगण्याच्या पूर्वी आवडता विद्यार्थी कोणता, ज्याला शिक्षकाचा वीक पॉइंट माहीत असतो तो. आता ह्याच्यापेक्षा परखड मी सांगत नाही ते. मी काय भीतो असं नाही, पण कशाला उगीच, हे स्थान नाही त्या भाषेचं. असा हे यमुना गाय तो यमुना दास, गंगा गाय तो गंगा दास, एवढं लक्षात ठेवलं पाहिजे. आणि या नामाचं महात्म्य असं आहे, लाभ हातो हाती अधिक पुढती पुढती. या मालाचा तुम्ही जेवढा लाभ तुम्हाला होईल तेवढा तो अधिक अधिक वाढत जातो, पुन्हा पुन्हा वाढत जातो. असा हा माल आहे. तो माल आहे नारायण भगवंत. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे नेणू किती पुरोनी उरले पुढती. आजपर्यंत जेवढ्यांनी या नारायण रूपी मालाचा स्वीकार केला, त्या नारायण रूपी मालाचा लाभ घेतला, त्या सगळ्यांना पुरून अजून तेवढाच शिल्लक आहे. हा त्या मालाचा मोठेपणा. मीराबाई लिहिताय, माई मैने गोविंद लीनो मोल, कोही कहे छाने कोही कहे चुपके, लियोरी बजंता ढोल. कोणी म्हणतं की हा छाने म्हणजे चाळून घेतलाय, कोणी म्हणतं चुपके हळू चोरून आणलाय, पण लियोरी बजंता ढोल, मी ढोल वाजवून त्याला विकत घेतलेला आहे. कोई कहे महंगो कोई कहे सस्तो, लियोरी तराजू तोल. कोण म्हणतं हा महाग आहे, कोणी म्हणतं स्वस्त आहे, पण मी मात्र त्याला माझ्या भक्तीच्या मापाने मोजून घेतलेला आहे. कोई कहे कालो कोई कहे गोरो, लियोरी अमोलक मोल. हा अमूल्य अशा मोलाला मी विकत घेतलेला आहे. कोई कहे घर में कोई कहे बन में, राधा के संग कलोल. कोणी म्हणतं हा घरात आहे, कोणी म्हणतं वनात आहे, पण हा राधेबरोबर क्रीडेमध्ये रत झालेला आहे. मीरा के प्रभू गिरधर नागर, आवत प्रेम के मूल. हा जो माल आहे तो प्रेमाच्या मोलाने विकत मिळणार आहे, म्हणून तो नित्य नवा आहे, सखोल आहे. आणि असा नारायण रूपी माल आपल्याला या जन्मात हाती लागला पाहिजे. पुढे आहे घातला दुकान. संतांनी प्रत्येक अभंगामध्ये परकाया प्रवेश केलेला. कारण त्यांच्या स्वरूपाच्या दृष्टीने जर तुम्ही विचार कराल, त्यातला एकही अभंग त्यांना लागू नाही, एकही. कारण स्वरूप दृष्टीने ते चैतन्यच आहेत. चैतन्याला यातला काय नियम, कुठलाच नियम लागत नाही. मग कसं काय त्यांनी केलं, ते परकाया प्रवेश आहे. ज्याच्या भूमिकेतून सांगायचं आहे त्याच्या भूमिकेत प्रवेश करून बोलतात. फार कठीण आहे. मी गेली काही वर्ष म्हणजे आत्तापर्यंतच्या आयुष्यातला जवळजवळ 60% काळ माझा न्यायालयात जातो, कोर्टात जातो. म्हणजे मी गुन्हेगार नाही, पण जातो. तर तिथे गेल्यावर परिस्थिती अशी आहे की जे मिळेल त्याला न्याय म्हणावं लागतं. न्याय मिळतो असं नाही, मिळेल तो न्याय. किंवा न्यायालयात काय मिळतं, तर न्यायालयात वकील मिळतो, कोर्ट मिळतो, स्टॅम्प मिळतो, बँड मिळतो, मग ते इथे लावतात, तो सगळं मिळतं, फक्त न्याय मिळत नाही, बाकी सगळं मिळतं. अशी परिस्थिती आहे.
त्यामुळे माणसं दुसऱ्याच्या बाबतीत न्यायाधीश असतात आणि स्वतःच्या बाबतीत वकील असतात. अशा लोकांना संत वाङ्मय कळूच शकत नाही. किमान जो स्वतःच्या बाबतीत न्यायाधीश आहे आणि दुसऱ्याच्या बाबतीत वकील आहे त्याला संत वाङ्मयाचं काही पुसट तरी ज्ञान होऊ शकतं. जो प्रत्येक वेळी काढणं देतो, चुकीचं समर्थन करतो आपल्या स्वतःच्या, त्याला कधीही संत वाङ्मयाचा अर्थ कळू शकणार नाही. म्हणून इथे जगद्गुरु तुकोबाराय एक दुकानदाराचं रूपक करून सांगतायत. घातला दुकान देती आली यासी दान. हे संतांनी दुकान घातलंय आणि ते काय करतात, आलेल्या ग्राहकांना, आता दुकानाचं पहिलं काम असं आहे की कोणतीही गोष्ट फुकट मिळत नाही, त्याला दुकान म्हणतात. पण हे दुकान असं विशेष आहे की या दुकानामध्ये दान दिलं जातं, विकलं जात नाही. असे संत उदार उदार. संत हे उदार आहे. उदार या शब्दाचा अर्थ हातचं न राखता देणे, त्याला उदार म्हणतात. आपल्याकडे दानशूर अनेक लोकांना म्हटलं जातं, पण त्या दानशूरतेमागची गंमत सांगतो तुम्हाला. स्वसत्ता निवारण केल्याशिवाय दानाची परिपूर्ती होत नाही. आणि जिथे दान देतो तिथे म्हणतो माझं नाव का लिहिलं नाही, म्हणजे स्वसत्ता ठेवायची त्याला. आणि तरीसुद्धा समोरच्यानी म्हटलं पाहिजे की ह्यांनी मला दान दिलं. खरी गोष्ट सांगतो तुम्हाला, देणाऱ्यांनी कृतज्ञ असलं पाहिजे. सत्पात्री दानाचं एक लक्षण असं आहे, पुढे आहेच आहे, की मागितल्याशिवाय योग्य ठिकाणी जाणं, याला सत्पात्री दान म्हणतात. आणि ज्यांनी दान घेतलं त्याचा उपकार आहे की त्याच्यामुळे याला दाता म्हटलं गेलं. म्हणून दात्यांनी कृतज्ञ असलं पाहिजे, घेणाऱ्यांत असलंच पाहिजे. हल्ली दाता आणि घेणारा असं राहिलंच नाहीये, मिंधे झाले. पुढे आहे विषय, तेव्हा करू आपण विस्तार त्याचा. धणी पुढे, कारण पुढचाच अभंग आहे, तिथे करू विस्तार त्याचा. माग त्याची पुरे, जो मागतो त्याची तर आस पूर्ण होतेच, आणि ती होऊनही भरले अनंत भांडार. नाही, धणी आणि कांसी पुरे. तर इथे अन्वय करावा लागतो. माग त्याची पुरे धणी, इथे थांबायचं. माग त्याची पुरे इथे न थांबता माग त्याची पुरे धणी, म्हणजे तो तृप्त होतो, त्याची इच्छा पूर्ण होते. आणि त्याची धणी पूर्ण होऊन आणि कांसी उरे, दुसऱ्यांना तो अजून शिल्लक राहतो. तुका म्हणे पोते देवे भरिले नव्हे रीते. एक सुभाषितकार असं सांगतात, न चोरहार्यम न च राजहार्यम न भ्रातृभाज्यम न च भारकारी व्यये कृते वर्धत एव नित्यम विद्याधनम सर्वधन प्रधानम. त्याप्रमाणे तोच भाव इथे सांगतात. किंवा हे धन कसं आहे तर परमार्थ महाधन, जोडी देवाचे चरण व्हावया जतन, हे उपाय लाभाचे. किंवा तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, काम क्रोधे केले घर रीते. अशा अर्थाने इथे जगद्गुरु तुकोबाराय सांगतायत. पुढचा अभंग खास कीर्तन प्रवचन करणाऱ्यासाठी आहे. नरस्तुती आणि कथेचा विकरा, हे नको दातारा घोडो देऊ. नर या शब्दाला दोन प्रकारची अर्थदृष्टी आहे. एक, नर या शब्दाचा अर्थ होतो नर नारायण, यातला जो नर. तर तिथे नर शब्दामध्ये नृ धातू आहे आणि नर याचा अर्थ होतो जनान तारयती, जो दुसऱ्याचा उद्धार करतो त्याचं नाव नर, असा नर शब्दाचा एक अर्थ आहे. आणि इथे जो नर शब्द आलेला आहे याचा अर्थ होतो संसारी जीव. तर इथे संसारी जीवाची स्तुती आपल्याकडून घडू नये. मी आत्ता एका भागात कीर्तनाला गेलो, आता तेही भाग सांगितलं तर माणूस कळेल म्हणून भागही सांगत नाही, माणूसही सांगत नाही. तर तिथे तो व्यक्ती येऊन बसली, ते माझी कोणीतरी होते तिथले प्रतिनिधी. इथं आजीला कोण विचारेना, माझीला कोण विचारतो. तर मला येऊन कानात एकाने सांगितलं, त्यांचं नाव घेऊन लाड घेत नाही मी, माणसाचं नाव घ्यायला आलो का इथं, मी देवाचं नाव घ्यायला आलो. मग ज्ञानदेव तुकाराम झालं, कीर्तन झालं. मग ते आले माझ्याजवळ स्वतः, म्हणले माझ्याबद्दल दोन शब्द बोला. म्हणलं तुमची माझी नाही ओळख,
आणि 2 शब्द काय बोला. म्हणलं काय नाही, माऊलींनी यांना सद्बुद्धी द्यावी अशी प्रार्थना करतो, दुसरं काय. मग हेच बोललो मी, काय बोलणार दुसरं. नरस्तुतीचं फल काय? कीर्तन ज्यांनी ठेवलं त्याची स्तुती काय होईल? 1000 रुपये वाढतील पाकिटात. हाट, तेच तर लिहिलं. कथेचा विक्रय करू नये. एक वेळ जोडे शिवावे, संडास घासावेत. मी घासतो स्वतः. वारीमध्ये येऊन जेवढे भाविक संडास वापरून जातात, आमचे सगळे संडास तुंबतात. मी स्वतः हाताने स्वच्छ करतो. करावं, काही अडचण नाही. मग कथेचा विक्रय करण्यापेक्षा कधीही चांगलं आहे. कथा विकणाऱ्याला नरकात जागा नाही, लाज वाटत नाही लोकांना. आता एक परत नाव न घेता गोष्ट सांगतो तुम्हाला. एक गृहस्थ कीर्तन करणारे, त्यांच्याकडे एक विद्यार्थी होता. तो पुढे जाऊन प्रसिद्ध झाला. आता हल्ली प्रसिद्ध कोण होतो? जो नरस्तुती करतो तो प्रसिद्ध होतो. पण त्यांनी काय कशाने झाला आपल्याला माहीत नाही. मग त्याच्या गुरुला असं वाटलं की ह्याचं कीर्तन आपल्याकडे ठेवावं. गुरुला वाटलं शिष्याचं आपल्याकडे कीर्तन ठेवावं. गुरु गेले भेटायला की असा असा आपला वार्षिक सप्ताह असतो, तर तू ये. तो म्हणला आधी 50,000 ठेवा, असं तो बोलला. त्याशिवाय मी येत नाही म्हणला. मग ह्यांना लाज नावाचा प्रकार शिल्लक आहे का काही? म्हणजे हे कीर्तनकार कसं काय म्हणून घेतात स्वतःला? म्हणजे ते मला अनेक लोकांचा फोन येतो, संपर्क करतात, तर मला ते तिकडून म्हणतात मी अमुक महाराज बोलतो. स्वतःलाच महाराज म्हणून घेतो हा. तर कसं काय व्हायचं? महाराज कोणाला म्हणायचं? महाराज तुम्ही सिद्ध, आणि दुसऱ्यांनी म्हटलं पाहिजे. पण ही नरस्तुती आणि कथेचा विकरा यांनी माणसं इतकी बद्ध झाली. म्हणून जगद्गुरु तुकोबाऱ्या प्रार्थना करतायत की हे दातारा, भगवंता, दातार म्हणजे दान करणारा, दान देणारा, तुझ्या चरणी माझी विनंती आहे की माझ्याकडून नरस्तुती घडू नये आणि कथेचा विकरा घडू नये. हे नको दातारा घडू देऊ, चुकूनही घडू देऊ नकोस. गुरुजींचं वाक्य, गुरुजी परखड बोलायचे फार. मी तेवढं, किंवा गुरुवर्य महाराज हे फार परखड बोलतात. मग तेवढं परखड बोलण्याकरता लागणारा अधिकार आधी असला पाहिजे. तर गुरुजींचं वाक्य असं आहे की जीवाने कधीही जीवाची स्तुती करू नये. त्याच्या पुढे एक पाऊल देऊन ते असं म्हणायचे की जीवाने ईश्वराचीही स्तुती करू नये. जीवाने फक्त आपल्या सद्गुरूची स्तुती करावी. काय सामर्थ्य बघा. खरं बोलण्याकरता फार मोठं धाडस लागतं. खरं बोलणं येड्या गबाळ्याचं काम नाही. 1986-87 साली आपल्या आश्रमातला नियम असा आहे की एकदा तारीख दिली की आश्रमातलं कुणीही आलं तर चाललं पाहिजे, अमुकच व्यक्ती आली पाहिजे असा आग्रह चालत नाही. तर एकदा गुरुवर्य महाराजांचा एकाने कार्यक्रम घेतला आणि त्या दिवशी गुरुवर्य महाराजांना 103 ताप होता. मग गुरुवर्य महाराज एका विद्यार्थ्याला म्हणले तू कीर्तन करून ये. मग ते गेले, कीर्तन केलं. कीर्तनाचा अभंग होता, सत्य साच खरे, नाम विठोबाचे बरे. विस्तार करत नाही फारसा, पटपट सांगतो कारण पुढं जायचं आपल्याला. मग खरं बोललं पाहिजे, खरं बोलण्याचं महत्त्व, असं सगळं 2 तास कीर्तन केलं. आणि त्याच्यानंतर ज्यांच्याकडे कीर्तन होतं त्यांनी 15 मिनिट त्या कीर्तनाचं खंडन केलं तिथेच. की उद्या जर तुमच्याकडं चोर आला आणि त्यांनी विचारलं तिजोरी कुठे, किल्ली कुठे, तर खरं बोलायचं का? तो लुटून जाईल ना. म्हणून नेहमी खरं बोलणं चुकीचं आहे. त्यानंतर आपल्या आश्रमामध्ये ब्रह्मलीन हेब्बार शास्त्री मुक्कामाला आले. 4-5 वर्ष ते होते. त्या हेब्बार शास्त्रींना त्या आपल्या विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारला की मी असं कीर्तनाला गेलो होतो, तर तिथे मला असं म्हणले ते की चोर आला आणि त्यांनी जर विचारलं की तिजोरी कुठे, किल्ली कुठे, तर खरं बोलायचं का? तर त्यांनी सांगितलं हो खरं बोलायचं. पण कुणी खरं बोलायचं ते जास्त महत्त्वाचं आहे. त्या चोराला सांगायचं ही तिजोरी, ही किल्ली, आणि तुझ्या धमक असेल तर हात लावून दाखव, तोडतो का नाही बघ. मग ज्याच्यामध्ये ते हात तोडायचं सामर्थ्य आहे त्यांनी खरं बोलावं. म्हणून सामर्थ्यवान मनुष्याने सत्य बोलावं. ज्याच्या अंगी सामर्थ्य नाही त्यांनी खरं बोलायचं भानगडीत पडू नये. म्हणून तुम्ही खरं बोलायचं नाही असं करू नका, सामर्थ्यवान व्हा. मी सगळ्या आमच्या विद्यार्थ्यांना, मुलांना सांगतो नेहमी, रोज कमीत कमी 1-1.5 तास व्यायाम केला पाहिजे प्रत्येकाने. शरीर तंदुरुस्त पाहिजे. म्हणजे 2 देता नाही आले तरी 2 खाता तरी आले पाहिजेत.
तोच हे सांगू शकतो की मी नरस्तुती करणार नाही, मी कथेचा विक्रय करणार नाही. धाडस लागतं याला. म्हणून ऐशी एक कृपेची भाकितो करुणा, या कृपेची मी तुमच्याकडे करुणा भागतो. आणि तुम्ही कसे आहात? आहे तू राणा उदारांचा, उदार लोकांचा तू राजा आहेस. म्हणजे सगळ्यात उदार तूच आहेस, तूच हे देऊ शकतोस. अजून काय रे? असं आहे, जेवढे मागणीपूरक अभंग आहेत ना संतांचे, ते सगळे आपल्या मनात सतत रुंजी घालत राहिले पाहिजे. कधी चुकून जर देव आपल्याला भेटलाच आणि जर तो म्हणलाच की माझ्याकडे माग, तर हेच मागितलं पाहिजे. म्हणून ते सतत मनात अभंग तेच पाहिजेत. किंबहुना आपल्या रोजच्या पाठामध्ये सुद्धा हेच दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा. देव कधी भेटेल न भेटेल माहीत नाही, पण भेटलाच. तुम्हाला गोष्ट सांगतो, ध्रुव त्याची कथा आहे श्रीमद भागवतामध्ये. तर जेव्हा भगवंत त्याला भेटले, पुष्कळ कथा आहे मोठी, तिकडं विस्तार नाही करत मी. तर भगवंतांनी सांगितलं काय मागायचं माग, तर त्यांनी राज्य मागितलं. मला निष्प्रत्युह राज्य दे असं मागितलं. आणि मागितल्या बरोबर दुसऱ्या क्षणात जेव्हा भगवंत दिसेनासे झाले, तेव्हा त्याच्या मनात पहिला भाव हा आला की मला साक्षात भगवंत भेटला, मी हे काय मागून बसलो, हे मागायला मी नको होतं. देव पुन्हा अभिव्यक्त झाले आणि त्यांनी सांगितलं तुझ्या मनामध्ये जी खरी इच्छा आहे ते राज्य जेव्हा तू पूर्ण करशील तेव्हा पूर्ण होईल. म्हणून त्यांनी राज्य केलं, मग मुक्त झाला. जर त्याच क्षणी मागितलं असतं तर जीवन मुक्त राहिला असता पुढचा काळ. पण त्या क्षणी त्याला ते सुचलं नाही. त्याप्रमाणे देव भेटेलच, तर काय मागावं ह्याच्याकरता तरी हे अभंग मनात पाहिजेच सतत. मी ह्या आधुनिक विद्याविभूषित लोकांमध्ये दुर्दैवाने जातो बऱ्याचदा. तर तिथे गेल्यावर माझा अनुभव असा आहे की त्यांना कुणाकडे काय मागावं हे कळत नाही, किंवा कुणाशी कसं बोलावं हे कळत नाही. यद्यपि भाषा तीच आहे, पण भाषेचा प्रयोग कसा करावा हे कळलं पाहिजे. पाहुणे येतात घरी, पाहुणे या या बसा बसा, आपलंच घर आहे, पोटभर घ्या, संकोच करू नका. हेच दुसऱ्या शब्दात बोलतो आता, या तुमच्या बापाचंच घर आहे, बसान बका बका हादडा. आता हे त्याच अर्थाचे शब्द आहेत, पण हे बरोबर नाही, हे शिष्टाचाराला धरून नाही. त्याप्रमाणे कोणती भाषा कुठे वापरली पाहिजे हे माणसाला कळालं पाहिजे. न्यायालयामध्ये तो न्यायाधीश बसतो ना, तो स्वतःला देव समजतो, लक्षात ठेवा. मी वकील आहे स्वतः, मला माहीत आहे सगळ्या गोष्टी, म्हणून सांगतो तुम्हाला. काही विशिष्ट शब्द उच्चारून जर त्याला उल्लेख केला नाही तर तो शिक्षा करतो, दिवसभर उभारा म्हणतो मागे. फक्त त्याच्या नावाचा नीट उच्चार केला नाही तर, युअर लॉर्डशिप, युअर ऑनर, आदरपूर्वक उच्चार करायचा तर तो उभा करतो तिथं. वकिलीतलं पहिलं शिक्षण तेच आहे. म्हणजे कोणासमोर कसं बोललं पाहिजे हे ज्याला कळत नाही त्यांनी व्यवहार करू नये. आता हल्ली बापाला आईला मुलं फार फार चुकी मम्मी पप्पा म्हणतात. मी वारकरी पाहिले ज्यांची मुलं मम्मी, लाज वाटत नाही का मम्मी पप्पा म्हणायला? आपली भाषा किती समृद्ध आहे. नाना, तात्या, आप्पा, भाऊ, दादा, किती शब्द आहे. आई, माय, अम्मा, किती चांगले शब्द आहेत. आमच्या आजीलाच आम्ही अम्मा म्हणत होतो. हे चांगले शब्द आहेत, वापरले पाहिजेत, पण ते वापरत नाही. त्याचं कारण मनुष्याला कुठे काय मागितलं पाहिजे हे कळत नाही. पुढे अजून एक मागणं आहे. पराविया नारी आणि परधना नको देऊ मनावरी येऊ. परद्रव्य परनारी यांचा धरी विटाळ. यांचा धरी विटाळ. निम्मे अधःपतनाला प्राप्त झालेले, निम्मे सोडा 99% हे परद्रव्य आणि परनारीच्या चिंतनाने अधःपतनाला गेले, लक्षात ठेवा.
मग जसे मी महात्मे पाहिले ना, तसे मी आरूढ पतितही पाहिले. ब्रह्मचारी राहिला आणि 60व्या वर्षी लग्न केलं. कशाला ब्रह्मचारी राहिला? वासना निवृत्त झाली पाहिजे, वासना दाबून काही उपयोग होत नाही. मी मागे सांगितली गोष्ट, आमच्या आश्रमात आम्ही प्रयोग केला. आमचा तो एक भाचा डॉक्टर आहे, त्याला घेऊन केला प्रयोग. जिलबीचं ताट ठेवलं आणि मधुमेह असलेल्या दोघांना बसवलं. एकाला ती जिलबी खायला लावली आणि एकाला बघायला लावली. तर ती साखर 2 प्रकारांनी तपासतात, फास्टिंग आणि पीपी, म्हणजे उपाशी पोटी जेवल्यानंतर. तर दोघांचीही साखर वाढलेली होती. ज्यांनी खाल्ली त्याचीही वाढली आणि ज्यांनी बघितली त्याचीही वाढली. आणि वर्म हे आहे की ज्यांनी बघितली त्याची जास्त वाढली. म्हणून गोड खाण्याने साखर वाढते हे खोटं आहे. गोड खाण्याच्या इच्छेने साखर वाढते. भोग जन्माला घालतो हे चूक आहे, इच्छा जन्माला घालते. नाही तर मग संतांनी कशाला लिहिलं असतं की जन्म घेणे लागे वासनेच्या संगी. न्यायशास्त्रामध्ये कारणाचं लक्षण, कार्याधिकरण वृत्ते भाव प्रतियोगिता अवच्छेदक तात्व अवच्छिन्न आधेयता निरूपक पर्याप्त्यधिकरणता अवच्छेदक संख्या भिन्न, अशी जी कारणता अवच्छेदक तात्व अवच्छिन्न आधेयता निरूपक पर्याप्त्यधिकरणता अवच्छेदक संख्या तादृश संख्यावत धर्मवत्वम कारणत्वम असं लक्षण केलं. त्याच्यामध्ये बीजातलं तेल आणि अंकुरातला रस याचा कार्यकारण भाव सांगितला, बीज आणि अंकुर यांचा सांगितला नाही. म्हणून तर मी उदाहरण सांगतो की पाऊस झाला, चांगला वापसा झाला, चांगलं बीज आणलं, फक्त पेरण्यापूर्वी एकदा छान भाजून घेतलं तर किती उगवेल? 100रातला 1 तरी उगवेल का? नाही उगवणार. त्याचं कारण आता अंकुराला जन्माला घालण्याचं सामर्थ्य त्यात राहिलं नाही. बीज बाहेरून जरी तसंच दिसत असलं तरी अंकुराचा जन्म होण्याकरता त्याच्या आतलं तेल राहणं आवश्यक होतं, ते आता संपलं. त्याप्रमाणे पुढच्या जन्माचं बीज वासना घालते. देह राहिला तरी बिघडत नाही, वासना गेली पाहिजे.